खरोखर अतिशय सुंदर या ठिकाणी बुवानी रूपावली सादर केली. जोरदार टाळ्या वाजवा बुवांसाठी. 100% भरपूर काय काय बुवा बोलले, पण बुवा आज तुझी पात्रता कळली. दोघीच बोला मॅरी तुझे शब्द बुवा सुरुवाती तुझे शब्द त्या युट्यूबला बघ वांडर आणि अरे तुझी भाषा तुझी समजला काय, त्याच्यामुळे तू कमी बोललो. खोटा बोलायचा पण भेटून बोलायचा तर कसा ह्याच्याकडून शिकावा. अरे माझे संस्कार काढतो ना ते तुझे आधी संस्कार आधी बघ तुझ्यावर किती झाले ते आत्मपरीक्षण कर. अरे त्या रूपावली तुला गजर करून लागलो बुवा. ही माझी पावर असा रूपावली गजर करून लागलो लक्षात ठेव. अरे आपण पंचरत्नाचा वारसा चालवतो ना बुवा. रूपावली कोणी बुवा कोणी ढोलकी लावली पंचरत्न आपण बोलतो ना. रूपावली मायबापल्याची तुम्ही साक्षी असाल. रूपावली कोणी ढोलकी लावलेली हो पंचरत्नापैकी. पण हो कर्मदळी बुवा असा एका सुरुवातीक रूपावली ढोलकी लावती लागता. विचार करा बरोबर ना. अरे तुला सकाळी उठून तुम्ही तोंड बघू नये बुवा समजला काय. किती बोलतो भजनाच्या सुरुवाती किती बोलतो तुवा मला पण बुवा हे ह्या सगळा किती बोलायचा माणसा कीर्तन काय सांगतो तुका. हो जनप्पा जागा गावडा आणि जोडे घालणाऱ्या फावडा तोंडावर बघा दोन जणांचे पुढे पुढे गेले असते दातार मुक्को मारतो तुझ्या फावड्या माका जाडो म्हणतो. अरे मी अन्न खाता ना माका बसता तुका खाता अन्न तुझी परिस्थिती आता दोघी परिस्थिती जाऊ ना. तो आसाराम बापूचा शिष्य असा आसाराम बापू तो आसाराम बापूकडे तुरुंगात फवारे मारता. हो योगेश्वरी फवारे मारता फवारे मारून तुझी ही पद्धत ह्या झाली लक्षात घे. अरे किती बोलायचं माणसा एका लिमिट ठेवणार बुवा बोला. अरे रूपावली त्याच्यापेक्षा सुरुवाती गजर करू होतो ना तू. रूपावली किती घेतला ना काठी घालता नाही. हो पहिली गजर कर नंतर रूपावली कर ना. अरे खुळ्यावर पण तू बोलतो रे कीर्तना चिडाटच बोलायचा आपला हे विषय. आणि हा भगवो हे बुवा भगवो हे ना सोपो ना या. अरे म्हणजे बरोबर ना. वा म्हणजे वाचता राहील आणि ग म्हणजे गर्व राहील तो भगवा. अरे छत्रपती शिवाजी महाराज दैवत होते. छत्रपती शिवाजी महाराज दैवत होते. मुखी दुसरे नाव नाही आणि ज्याला भगव्याची लाज वाटते ती हिंदूंची अवलंब नाही हिंदूंची अवलंब नाही हिंदूंची अवलंब नाही. जोपर्यंत माझ्या हातात ना तुझ्या आधी किती येणार आहे असं उडवून दे समजला का. अरे प्रभू रामचंद्रांचा भगवा आहे माझ्या छत्रपती शिवाजींचा भगवा आहे समस्त हिंदू बांधवांचा भगवा आहे आणि माझ्या हिंदू हृदय सम्राट
ठाकरेंचा भगवा आहे बुवा, म्हणजे तुझ्यावर जे किती नाही ना ते उडवून दे. आता मला तू शिकवू नको, समजला? आता तुम्ही सांगतात ए तुझा कसा असा आजी नातू शिकवता असं झालेला आता तुला वय नाही रे सांगायचा. आजी नातू शिकवतो कसा होताला ए तू फक्त काय पेटवता काम कर, बाकी काय सांगा नको, समजलं का? अरे भीष्म ने अपनी जिंदगी में एक ही पाप किया था हुआ. भीष्म ने अपनी जिंदगी में एक ही पाप किया था. दुर्योधन आणि दुष्यंत जेव्हा द्रौपदीची साडी ओढत होते ना तेव्हा त्यांनी विरोध केला नाही बुवा. और जटायु ने अपनी जिंदगी में एक ही पुण्य किया था की ज्यावेळी सीतामाईला तो रावण बुवा घेऊन जाताना त्यांनी विरोध केला बुवा. इसका नतीजा क्या निकला? एक को बाणों की सैया मिली और दूसरे को प्रभु रामचंद्र की गोद मिली बुवा. ह्याच्यासाठी बुवा कर्म चांगला व्हायला लागता, समजला काय? कर्म चांगला व्हाया. एक वेळ देवाक नाही घाबरलं तरी चालत, पण स्वतःनी प्रत्येकाच्या कर्मात घाबरावं, लक्षात घे. ह्याचा कसा असा ह्यो कुल्याक शात लावाने माका व्हायला म्हणा अशी याची पद्धत असा. आईच्या जीवावर बायची उदार आणि सासेच्या गोडणीच्या वातात जावई सुभेदार याची गट असं. माका आता भीक मागतो तू, अरे माझ्यामुळे ते 500 रुपये मिळाले ती माझी मागते चल काय बोलतो जरा ह्या कर ना. अरे कुठं गेलं तू रुपवलीचा? अरे परशुराम पांढरा गजर आहे बघ. भजन नोवे रे प्यासन, भजन नोवे रे प्यासन, भजन नोवे रे प्यासन, भजन नोवे रे प्यासन, भजन नोवे रे या भांडूप नगरीत देव ऑर्केस्ट्रा करून भजनातो. अरे तुमच्यामुळे बुवा हे नियम इले, समजला का? आम्ही त्याच्यात कोट्यात गावलो. शपथ सांगतो माऊली ह्यो बुवा असं तेव्हा मी बोलतो, बाकी कोणत्या मी बोलतो नाही. ह्यो नारायण बुवा माझ्या जोडे असताना त्यामुळे असं मला बोलायचं लागतं, नाही तर मी शपथ बोलतो नाही कोणत्या. मी सांगलं तुमचे पैसे भेटून जातो, त्यामुळे ही जोडी सध्या फॉर्म मध्ये आला, लक्षात घ्या. योशी आता समजला काय? गाडी कशी पुसत म्हणाल लाज वाटत नाही, गाडी पुसत म्हणाल ठेवल्या बघा. पुढसून दिसतो राजेश खन्ना, मागसून दिसतो विनोद खन्ना. ह्याच्या गाडीवर वगैरे असता अब्दुल अन्नाळे. तुला लाज वाटत नाही? अरे छत्रपती शिवाजी महाराज आपण नाव घेतो बुवा, बरोबर बुवा. तो हिंदू असा टांगर व काटून राहावं छत्रपती शिवाजी महाराज. अरे त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. फक्त रोजच काय हा प्रकार असा ह्याचा तुझा आता आवाज वतना बोलत पाहिजे वतना. छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यावेळी निधन झालं. हला बाया सगळा हला बाया. काय असतं पुढे आणतो. आता काय दाखवतो? आता ऐका घ्यायचा. जवळजवळ 1 तास यांनी त्याच्या रुपवली घेतल्या. काय माणूस म्हणतो बघा. अरे टायमिंगचा महत्व ठेव बुवा. एका वर्षाचं महत्व, 1 वर्ष नपास झालेल्या बुवा, अभ्यास करून नपास झालेल्या एखाद्या विद्यार्थ्याला विचार. 9 महिन्याचं महत्व बुवा एखाद्या गरोदर असलेल्या एखाद्या महिलेला विचार. 1 तासाचं महत्व एसटी स्टँडवर उभे असणाऱ्या एखाद्या प्रवाशाला विचार. 1 मिनिटाचं महत्व ट्रेन मधून ऑफिस मध्ये जाणाऱ्या माझ्या कर्मचाऱ्याला विचार. आणि 1 सेकंदाचं महत्व ऑलिम्पिक मध्ये हरलेल्या एखाद्या धावपटूला विचार. मध्ये वेळेचा महत्व कळताना लक्षात समजलं काय? छत्रपती शिवाजी महाराज मावळे आहोत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. आणि ही बातमी औरंगजेबला कळली. एका मुसलमान समाजाचा असून त्यांनी नमाज थांबवला आणि आकाशाकडे वरती हात केले आणि काय म्हणाला? हे अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि बाप बेटों की इज्जत रखने वाला बड़ा बंदा छत्रपति शिवाजी महाराज तेरे पास आ रहा है. छत्रपति शिवाजी महाराज तेरे पास आ रहा है बुवा. छत्रपति शिवाजी महाराज तेरे पास आ रहा है. वो ही ताकद होती छत्रपती शिवाजी महाराजांची. वा छत्रपती शिवाजी नंतर
माझा राजा कोण असेल तर माझा छत्रपती संभाजी राजा. एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आता तो छावा पिक्चर रिलीज झाला. जो मराठी असा तरी 100% तो जाऊन पिक्चर बघा. पुष्पा नको आमचा झुकेगा नाही झाला. तो पहिल्यापासून झुकलेलो असा तरी पण त्यांचा झुकेगा नाही झाला. अरे त्याचा आदर्श घेण्यापेक्षा माझ्या छत्रपती संभाजी राजांचा आदर्श घ्या. औरंगजेबने आपल्या सळ्या आतमध्ये घातल्या, नखं काढली, चामडी काढली, हाल हाल केले माझ्या राजाचे. पण माझे छत्रपती संभाजी राजाने हिंदू धर्म सोडला नाही. त्याला म्हणतात झुकेगा नाही झाला, झुकेगा नाही झाला. एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संभाजी राजांसाठी. समजला काय? ह्या काहीतरी सांगायची दुसऱ्याची उणी जुनी काढण्यापेक्षा ह्या काहीतरी सांगायची. हा काय तो मोबाईल चालवता आता कोण तुका चाळ घ्या करता काय होता कोण तुका हिने काय केल्या? जोगेश्वरी मिरवता आणि याने भाड्याने वाघ घेतला. वाघावर बसतो आणि संपूर्ण जोगेश्वर फिरता दिसतो. त्याच्यातून एक माणूस विचारतो, हे आता कुत्र्या घेऊन कडे चाललं, हे आता कुत्र्या घेऊन कडे चाललं. तो सांगता तो वाघ असा, तो कुत्रो नाही, तो भडकलो. तो माणूस सांगता, अरे मी त्याकाच सांगतो त्या कुत्र्या घेऊन कडे चाललो. कशी तुझी परिस्थिती आहे? आकांचा ढोल हे ढोलच बघलं नशीब खाली इल्ला असतं ना तर कर्मान मरणार तो. तू 4-5 कोंबे लावते लागणार तुका. कसं ढोल बघतो, ढोल कमी असा. अरे पक्के अत्रे बुवा, एवढा मोठा पॉट त्यांचा. असे गॅलरीत फिरावते तेव्हा एक बाई विचारणार यांका, हो आता मडक्या कसा दिल्या आज, हो आता मडक्या कसा दिला. त्यामुळे पक्के अत्रे हुशार माणूस ते सांगतात तुमका कसा वया असा व्हायचं 100 रुपये, गाळासकट व्हायचं 150 रुपये. ही परिस्थिती आहे. समजला काय? महाराष्ट्र माझा वा बघ कसा आवाज जर लावतो खणखणीत. जय जय
शिवाजी महाराजांना करावाच लागेल. पहिला मानाचा मुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांना करावाच लागेल. आणि ज्याला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल त्याला प्रत्येकाला इथे जय महाराष्ट्र म्हणावंच लागेल. जय महाराष्ट्र बुवा म्हणावंच लागेल. जय महाराष्ट्र बुवा म्हणावंच लागेल. बुवा बुवा महाराष्ट्र केलं ना तो आत्मपरीक्षण करेल. हा अरे अक्षर त्याला रुपवलीत गजर केलं बुवा. हा तुका लाज शरम कायच नाही रे वाटणार. हा बुवा काय असा या बुवा स्थानाला महत्व आहे लक्षात घ्या मंडळी. कारण एखादा साप वाटेत दिसला तर आपण त्याच्या मागे दांडे घेऊन धावतो. समजला काय. आणि तोच जर साप एखाद्या शंकराच्या पिंडीवर आढळला एवढा दिसला तर आपण काय करतो वाकण त्याला नमस्कार करतो बुवा. बरोबर ना. महिला वर्ग बघा 5-5 हजाराच्या सँडल पायामध्ये घालतात पण 1 रुपयाची टिकली बुवा मस्तकी लावतात बुवा. स्थान बदललं किंमत वाढली बुवा. त्यामुळे या स्थानाला महत्व आहे रे. हे तो जरा विचार कर. काय बोला भाई ना तो जरा विचार कर. हा तू माणसानं उठलेलं भाग वाटतो ऐकलं करतो छापत उठलेलो असं वाटतं बुवा. संपत्ती बुवा सगळं पैसो किती तुका हयो. अरे पैसो बुवा पैशावर सगळा चालला लक्षात घे. पैसो हा तुम्हाला हे लक्षात घे. आता काय काय बघतं काय रागा. अरे संपत्ती तुम्ही किती कमवा संपत्ती तुम्ही किती कमवा पण तुमची संतती जर नालायक असली ना तर संपत्ती जाग वेळ लागणार नाही. आणि संतती जर तुमची चांगली असली तर संपत्ती योग पण वेळ लागणार लक्षात घ्या. त्यामुळे मुलांवर संस्कार चांगले करा. कारण 16 वर्षाचा मुलगो चोरी करता 17 वर्षाचा मुलगो बलात्कार करता आणि 18 वर्षाचा मुलगो बुवा खून करता बुवा. कारण त्यांच्यावर झालेले संस्कार. त्यामुळे आपल्या मुलावर संस्कार चांगले केले पाहिजेत बुवा. कारण आई वडिलांचं बुवा महत्व बरोबर. आई वडील बुवा आपल्यासाठी देव आहेत बरोबर ना. या जगात 6 गोष्टी पुन्हा कधी होणार नाही. एक म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन पुन्हा होणे नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी पुन्हा होणे नाही. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा होणे नाही. नंबर 4 छत्रपती संभाजीराजा पुन्हा होणे नाही. नंबर 5 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पुन्हा होणे नाही. नंबर 6 भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुवा पुन्हा होणे नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बरोबर ना. हे बुवा आता काय तर सांगा बरोबर. आई वडिलांचं बरोबर आई वडिलांची सेवा करा या कलियुगात. कारण आई म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर. आत्मारूपी ईश्वर म्हणजे आई लक्षात घ्या. आत्मारूपी ईश्वर म्हणजे आई. पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवा हवासा. पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवा हवासा. मांसाचा तुकडा जरीच फेकला तरी पदार्थ निघे पांढरा. आई वडिलांची आईच्या दुधाची सर जगात कुठच्याही पदार्थाला नाही. त्यामुळे आपल्या आई वडिलांसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे या ठिकाणी बरोबर ना. कारण आईला जेवढं महत्व आहे तेवढं आपल्या बापाला पण महत्व दिलं पाहिजे. काय मागं बाबा बाप असतो. यावेळी मोठमोठी संकट येतात तेव्हा आपल्याला बाप आठवतो बरोबर ना. कोण म्हणेल माझा बाप आमदार आहे. कोण म्हणेल माझा बाप जागीरदार आहे. कोण म्हणेल माझा बाप खासदार आहे. पण या जगाला छाती टोकपणे सांगा की माझा बाप फक्त आणि फक्त एक इमानदार आहे. फक्त एक इमानदार आहे बुवा. कारण बाप हा बाप असतो रे. कारण आम्हाला शाळेमध्ये श्यामची आई शिकवली पण श्यामचा बाप शिकवलं नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं ती जिजाऊ माता आपल्याला माहित आहे. पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांची हातात बेडे ठोकणारा मुघलांकडून बेडे ठोकणारा आपल्याला शहाजी राजा आठवत नाही बरोबर ना. कारण प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासाला गेले 100% खरा असा. पण त्याच प्रभू रामचंद्रासाठी पुत्र शोकाने मेलेला दशरथ राजा आपल्याला आठवत नाही बरोबर ना. श्रीकृष्ण गोकुळात वाढला 100% खरा असा. पण त्याच श्रीकृष्णाला भर यमुना नदी पार करणारा आपल्याला वसुदेव आठवत नाही. त्यामुळे बुवा बापच असतो. जेव्हा मोठमोठी संकट येतात तेव्हा आपल्याला बाप आठवतो बुवा. त्यामुळे आपल्या आई वडिलांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या ठिकाणी. धन्यवाद धन्यवाद. राम सोपो कृष्ण अवघड सांगता बुवा. राम आणि कृष्ण एकच असत बरोबर ना. 7व्या अवतारात राम आणि 8व्या अवतारात बुवा कृष्ण. तो सांगता राम सोपो. हे राम सोपो राम वाचू सोपो लिहू सोपो
तो सांगता आणि म्हणत सोपो ना आकाशा तो वाल्यचा वाल्मिकी बरोबर ना एक दरोडे होता जेव्हा नारदांनी सांगितलं त्याला राम राम म्हण तेव्हा त्यांनी राम राम नाही काय सांगणार बुवा तू सांगतो सोपो ना राम राम सोपो सांगता ना राम हुनाक सोपो बोलाक सोपो वाचतो तो मला किती होणार होतो नका सांग घेऊन घे दिस इज पॉइंट घेऊन घ्या मला किती होणार होतो त्या कसा जमावतो ना राम राम म्हणा हा सांगायचं तू प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवास त्यांनी भोगला लक्षात घे प्रभू रामचंद्राने 14 वर्ष वनवास भोगला असं कोण आता कलियुगात भोगणार कोण वनवास नका सांग मी असं ना काय तुला या ठिकाणी उपवास सादर करतो आहे या ठिकाणी सागर कदम यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस जोरदार टाळ्या वाजवा उदंड धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज एक त्यांच्यावर गाणं घेतो या ठिकाणी एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर परमार्थ भेटत नाही परमार्थ कळल्याशिवाय बुवा आपल्याला मोक्ष भेटत नाही त्यामुळे बुवा कर्म चांगलं पाहिजे बरोबर ना काय झालो बरोबर आपण टायमात करायचा जास्त नाही करायचा ह्याच्यासारख्या भाकर जास्त नको आपण या ठिकाणी नितीन पवार साहेब यांच्याकडून 200 रुपये जोरदार टाळ्या वाजवा धन्यवाद 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 त्याचप्रमाणे सर्वेश सावंत यांच्याकडून राजसाहेब ठाकरे यांच्यावर गजर घेण्यासाठी 250 रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद 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 गजराच्या माध्यमातून घेणार आहे गणपत यांच्याकडून फरमाईश आहे मी निघालो तुम्ही येता का 100 रुपयासाठी 100 रुपये बक्षीस जोरदार टाळ्या वाजवा उदंड आशीर्वाद प्रार्थना करतो त्याचप्रमाणे यश कावळे यांच्याकडून 100 रुपये जोरदार टाळ्या वाजवा फरमाईश मी निघालो तुम्ही
तो म्हणला पालखी घेऊन गेली त्याने आज्ञा मला मी निघालो. तुम्ही जागा माझ्या ताईला भेटाया, तुम्ही जागा मी निघालो. तुम्ही जागा माझ्या ताईला भेटाया, तुम्ही जागा. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या पायी आज शिर्डीला हो. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या पायी आज शिर्डीला हो. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या शिर्डीला. पहिला बोलवलं जणूबाई घरी, तू म्हणला पालखी घेऊन गेली त्याने आज्ञा मला मी निघालो. तुम्ही जागा माझ्या ताईला भेटाया, तुम्ही जागा मी निघालो. तुम्ही जागा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दुपारचा बंद झाला. कारण रूपाचा अभंग, कारण परमेश्वराचं रूप त्या रूपाच्या अभंगामध्ये दाखवलं पाहिजे. हो आणि रूपावर तो ऑर्केस्ट्रा केला नाही, बाकी काय नाही. माका पण तो ऑर्केस्ट्रा करू घेता, पण जाऊ दे, टाइम नाही. अरे रंगात रंग अनेक आहेत, रंगात रंग अनेक आहेत, पण या हरिभजनाचा रंग तो पंढरीचा पांडुरंग आहे. त्या जोरदार पांडुरंगासाठी काळ्या झाल्या पाहिजे, झाल्याच पाहिजे. कारण सुखासाठी कोणी पंढरपूरला गेलं, कुणी तिरुपतीला गेलं, पण देव त्यालाच भेटला ज्याने आपल्या आई वडिलांना घरात ठेवलं. बरोबर ना? आपण म्हणतो महाराष्ट्र सुधारला, आपण म्हणतो बुवा महाराष्ट्र सुधारला. मी सांगतो अजून महाराष्ट्र सुधारला नाही. ज्यावेळी या महाराष्ट्रातील वृद्धाश्रम जेव्हा नाहीसे होतील तेव्हा आपण समजू आपला महाराष्ट्र सुधारला. बरोबर सर? काय आवाज आहे? बरोबर ना? कारण त्या वृद्धाश्रमात गेल्यानंतर तिथे आईला किंवा आजोबाला विचारा तुमचा मुलगा काय सांगतो, काय करतो, तेव्हा कोण सांगेल माझा मुलगा अमेरिकेला इंजिनियर आहे, कोण सांगेल माझा मुलगा जपानला डॉक्टर आहे. पण असं कोणी मानणार नाही की माझा मुलगा कोकणातील गरीब शेतकरी आणि दुसरा म्हणजे वारकरी. हे दोन व्यक्ती आहेत ते आपल्या आई वडिलांना कधी वृद्धाश्रमात पाठवणार नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे आपल्या आई वडिलांसाठी. कारण वारकरी आणि शेतकरी, आज शेतकरी आहे म्हणून आज आपला भारत देश जिवंत आहे, जग जिवंत आहे. हो, कोरोनाच्या काळात सर्व व्यवसाय बंद पडले होते, पण माझा शेती व्यवसाय शेतकरी व कष्ट करत होता म्हणून आपण आज जिवंत आहोत, लक्षात ठेवा. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे या ठिकाणी. कारण शेतकरी बुवा, कारण मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा असं कसा जू बाळू गया कसो नागर मागवयो घरशीत पौशीत सगळा मागा येता. पण ह्यो फुकट जातो गावात आणि टाटाळ बसतो आणि गावचा जागा पिकवला सगळा मुंबई घालतो. अरे गावाकडे शेती कर तर मग तुका कळताना काय शेती असतात ती गावात करूची. हो, शेतकरी आज खरोखर ह्याची पण शेती खूप आता तुला भरपूर शेती इतकी भरपूर. एक दिवशी ह्याच्या वाड्यात घोडा बैल भरपूर. एक दिवशी याच्या घराकडे गेलो तर बुवा काय झालं, बुवाकडे गेले, बुवाकडे गेले. घरातली सांगतात ते ना कणकवलीत शिबिर लागला बैलांचा, त्यामुळे बैलागाडी मशीद घेऊन त्या शिबिरात गेले. जवळजवळ या गुलामाची अर्धा तास वाट बघलो. ह्यो योग तयार नाही. बॅग घेतला आणि वाटेक लागलं तर शिबिरात शोधतो शिबिरात ह्यो गावात तयार नाही. शेवटी त्या डॉक्टरात त्या कॅबिन मध्ये गेलं आणि डॉक्टरात विचारलं असं माणूस गेलो काय सोबती बसावी. डॉक्टर म्हणतात काय तर आमका माहित नाही, एक काम करा त्या रजिस्टर मध्ये जावा आणि एंट्री चेक करा. आणि घराच्या दवाखान्यात गेला तर ते बैलाचा किंवा म्हशीचा नाव लिहूनच नाही, पहिला मालकाचा नाव लिहून आणि समोर काय तो नेमका आजार झाला तो लिहतो. बरोबर ना? तर त्या रजिस्टर मध्ये चेक केलं
पहिलं नाव बघलं स्वप्नील गोसावी नाही, दुसरा नाव बघलं स्वप्नील गोसावी नाही, डायरेक्ट ह्याचं नाव 6 नंबरात, ह्या गुलामाचं नाव 6 नंबरात काय होता? स्वप्नील गोसावी. पुढे होता झद्रुत्व असा. तू बोलशील करा ती बाली किती आहे, ती बाली कशी घातलं रे? बाली कशी घातलं होती? आमच्याकडे सिंधुदुर्ग बँक कर्ज येतात म्हशीत बोल आणि म्हशीत कर्जाला बाली घालतात याची कर्जाची भर लक्षात ठेवा. अरे कसले टाळी मारतो तू बाली बी घालू तुला लाच वाटलं नाही? अरे पोहा घडल्याचं कसं योग हो? शिस्तीच योग आहे ना. म्हणजे वाटा होणार बुवा कोण कोण बुवा कॅश वाढवतले काय बाली काय घालतले कॅश घाल काय करतात? अरे या बुवा भजन म्हणजे फॅशन वाटली काय तुमका? बरोबर ना? ए कर्जाच्या म्हशी तू कर्जाची म्हण आता लक्षात ठेवा. हा ओके भरपूर झाला. आता जर गजरात जर बोललो तर लक्षात ठेव तुका वॉर्निंग असा माझी लक्षात ठेव. ए वॉर्निंग असं तुला लक्षात ठेवा. योगेश्वरा श्री नटेश्वराचा कर्जा जय जयकार कर्जा जय जयकार. योगेश्वरा श्री नटेश्वराचा कर्जा जय जयकार कर्जा जय जयकार.
कारण काय